कधी विचार केला आहे का? जुन्या वस्तूंमध्येही नवी स्वप्न लपलेली असतात. ही गोष्ट आहे अशा कल्पनेची जी कोणालाही वेडी वाटली असते. हे आहेत 200हून अधिक जुने CFL ट्यूबलाईट, कधी काळी रस्त्यांवर उजेड देणारे. आणि हे ट्यूब्स आमच्या घरी आले कारण आमचे आजोबा स्थानिक पंचायतीमधून वापरत नसलेले ट्यूब्स गोळा करून घेऊन आले. लोक मला म्हणाले की एवढे कशासाठी आणले, तर मला माहिती होतं ती जरी टाकाऊ वस्तू असली तर तिचा काहीतरी उपयोग होईल. आणि तसा कारागीर आमचा आहे, त्याला कल्पना दिली की त्याप्रमाणे तो त्याची कला हौशीने दाखवतो. त्या क्षणी आम्ही ठरवलं, हे ट्यूब्स होणार आमच्या बाप्पांच्या मकराची भिंत. एक अनोखा प्रयोग जो कधी कोणी केला नव्हता. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा असं वाटलं की हे अशक्य आहे, परंतु आजोबांच्या डोळ्याचे आश्चर्य पाहून, तेज पाहून आम्ही होकार दिला. त्याला बांधायचे असतात त्या टुपा. आणि दुकान बांधले तर ह्याच्यामध्ये त्या टुपा अशा डोळ्यातच बांधायच्या. त्या ह्याच्यात येत नाहीत, त्या बाकीच्या ह्या इकडच्या त्या ह्याच्यात ते पट्ट्या ते कटतील. त्या खांबाच्या पट्ट्यात त्या असली चौकट येईल ना, तिलाच बांधून घ्यायची. खांबाची इथं चौकट आहे, त्याच्या ट्यूब लेवलमध्ये यायला पाहिजे. असं आता 2 गाड्या आहेत ना, गाड्या त्या आधी ह्याच्यात फुकून घ्यायचं ह्याला ह्याला, आणि नंतर मग त्या टुपा त्याच्यावर बांधून जायचं. अजून 3 इंच टूप सोडा आणि बाकी वर जाऊ दे. पण स्वप्न इतकी सोपी नसतात. ट्यूब घसरत होत्या, गाठ बसत नव्हती, काच फुटण्याचा धोका होता. काहींना वाटलं हे शक्यच नाही. पहिल्या 2 दिवसामध्ये एवढ्या ट्यूब फुटल्या की असं वाटलं हे काम होणारच नाही. पण आजोबा हार मानायला तयार नव्हते. फुटली काय रे, फिटू दे, पुढच्या वेळेला सांभाळून कर. तुला लागलं नाही ना काय, ठीक आहे, पुढची घे, दुसरी घे. दुसरी टूप लागतो. अशी 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 खालची कशी पकडायची? हे असं दाखवतो. खाली पॉईंटवाली आहे ना, पॉईंटवाली आहे ना. हे काम करायचं, ही अशी इथं टाकायची अशी अगोदर. नंतर मग परत एक फेस, हा खालचा एक पॉईंट असतो ना, ते अडकवून असं परत इकडे टाकायचं. म्हणजे ते अशी उचलून घ्यायला ते खाली पडणार ना. ठीक आहे, आणखीन एकदा फेस फिरवतो. आणखीन एकदा फेस फिरवतो. असं नको. हे फक्त ट्यूब्स बांधणं नव्हतं, हे होतं संयम शिकण्याचं, टीमवर्क जपण्याचं आणि अपयश पचवण्याचं धडे देणारं काम. आम्हाला ट्यूब कशी धुवायची, डोळ कसे बांधायचे हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. ते आम्ही करता शिकलो. काही वेळा ते ट्यूब हातातच फुटून जायचा धुता. आणि हे काम फक्त हाताचं नव्हतं तर मनाचंही होतं.
जिथं सुरुवातीला धूळ होती तिथं आता चमक होती, जिथं शंका होती तिथं आता अभिमान होता. जुन्या टिप्समधून उगवलेलं सौंदर्य आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत होतं. असेच आजोबा आणि आम्ही दोघेजण बसलो होतो, तेव्हा ते आजोबा मला बोलले की आपण आपल्याला टूपचा मकर बांधायचा आहे. पण टूप कशी बांधायची, काय करायची ते काहीच पहिली पत्ता नव्हता. जेव्हा मी टूप बांधायला घेतली तेव्हा मग समजलं मला की कशी टूप बांधायची. जेव्हा पहिली टूप मी बांधली आणि लाईट पेटली त्याच्यानंतर मग मला समजायला लागलं की कशी टूप बांधायची. तेव्हा वाटलं हाच तो क्षण आणि तिचं फळ मिळालं. मशीन लागणार आहे तर काढायला जमत नाही. सावकाश त्याला आपण मागे टाकू. मी सोडायचा काय भांगडीत करू नको स्वतः. त्यानंतर बरोबर आलाय तो खाप म्हणून आला. टुपांची भिंत बांधताना खूप जपून बाळगायला लागते, काळजी घ्यायला लागते. कारण इकडे तिकडे कमी जास्त झालं, जोर वगैरे लावला तर ती नळी फुटण्याची शक्यता असते आणि आपल्याला पण धोका असतो. नळी एक कमी होते कारण नळ्या आता मिळत नाहीत. त्यामुळे जेवढ्या वस्तू आपल्या हातात असतात त्याच्याप्रमाणे आपल्याला जे का आपल्या साकारायचं ते साकारायला लागतं. काय बाबा ना गणपती बाप्पांसाठी काहीतरी खास करण्यासाठी मोठे पैसे लागत नाही. लागतं ते फक्त वेगळा विचार, करण्याचं धाडस आणि शेवटपर्यंत लढण्याची तयारी. आणि शेवटी जेव्हा बाप्पा या मकरात विराजमान होतील तेव्हा हे फक्त सजावट नसेल, ही आमच्या प्रेमाची, एकतेची आणि सर्जनशीलतेची ओळख असेल. माझ्या मनात ज्या वेळेला कल्पना आली की चालू वर्षी गेलेल्या ट्यूब ज्या जिकडे तिकडे टाकतात त्या कुठेतरी उपयोगात आणायच्या आणि आपल्या बाप्पांचं मकर ह्यावर्षी टुपांचं करायचं. असं मी, आमचा भाऊ दिलीप खूप हौशी आहे, त्याला प्रत्येक कामाची आवड आहे, हौशीने तो आनंदात करतो. त्याला कल्पना दिली, त्याने मला सांगितल्यानंतर दादा टुबा घेऊन या, आपण प्रयत्न करू. आणि आज हे समोर आपल्या आहेच दाखवलेले खांब, भिंती आपल्यासमोर आता आहे. बाप्पा येऊन बसले आहेत, गौरवबाईचा आमच्या खाणं मोकळा आहे. तर आपले जे कलाकार होते, कारागीर होते, त्यांनी ती मेहनत घेऊन कंटाळा न करता आपल्यासमोर खांब उभे केलेत.
आत लाईट सोडले, त्याला 3 रंग दिलेत, ती पण कल्पना त्याचीच. त्याप्रमाणे ह्या वर्षाचा तरी मकर हा असा झाला आहे.